आफ्टरनून गाईज. आता मी बसलेलो, राईस कटिंग होऊन झालंय. आता मी राईस कटिंगच्या मशीनला आलो आहे बघा. मी खाली तिकडे झोपलेलो जरा, आता उठून आलो. आता अंकल पण आहेत बघा. ही राईस कटिंगची मशीन. राईस कटिंगची मशीन राईस कापायची, राईस थ्रोईंग करत होती. आता हे काय ती सण आहे म्हणून मी इकडे टर्न करतो. चला आता मी ट्रॉलीकडे निघाले. ब्युटिफुल व्ह्यू आहे आणि हो सेकंड डे आहे, कारण कालच्या दिवस ती ह्या आल्या नव्हती मशीन. आजच्या दिवस आल्या मशीनवाले अंकल पण चांगले कापते. तेव्हा तुम्हाला राईस दाखवतो. ही बघा स्लाय राईस मस्त. ही बघा आमचा राईस, सगळा राईस कापून टाकला आहे. काल पण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असतील. आता हे बघा गबळे आहेत. कोणाला ती गबळे आहेत ती माहीत होती त्यांनी कमेंटमध्ये यस टाका. आलोय आता. राईस कटिंग झाले. आता मी होमच्या व्हिडिओ चला आलं. हे बघा आता तुम्हाला दाखवतो ट्रॉली आणि ट्रॅक्टर. ज्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही हे भरलेलं नाही, ते ट्रॉली ट्रॅक्टर. ही ट्रॉली ट्रॅक्टर आहे. हे ट्रॅक्टरमध्ये राईस आहे आणि हे ट्रॉली ट्रॅक्टर आहे. आणि तिकडे मशीन सगळं कापलं. माझा ब्रदर बघा एडिटिंग करायला लागला. माझा ब्रदर हे बघा. हाय. हां व्ह्यू लय मस्त आहे. सो गाईज आता मी वर आलो आहे मेन रोडला. वर बसलोय गाडीच्या इथं आणि माझा पप्पा ट्रॅक्टर चालवायला. ही बघा आणि मागं राईसची ट्रॉली तुम्हाला दाखवलीच असेल मी. ते आता बाहेर निघालेले आहे आणि मी वर आलेलो आहे कारण मला वर शूटिंग करायची होती. खाली तिथं अँड्स होते, म्हणजे मराठीत बोलू तर मुंग्या. आता वर आलो आहे मेन रोडला, कारण आमचं रान जरा खाली आहे. ही बघा माझी आजी. आता मी आलो आहे ज्या ट्रॅकवरनं मशीन आलेली ते ट्रॅक बघा. त्याच्यावरून मी वर चढायला लागले. ही बघा मशीनची ट्रॉली. त्या ट्रॅकवरनं मशीन आलेली मशीन इथं कायम असते. मी आलो या बघायला आणि तुम्हाला पण दाखवलं. या ट्रॉलीवरनं रिक्स आहे कारण ते काटे बिटे आहेत. मी आलेलो नव्हतो पण नुसतं रिक्स घेऊन तुमच्यासाठी आलो काय मला व्ह्यूज व्हिडिओ दे. आणि खरं सांगितलं तर मी एक स्केटिंग मास्टर आहे आणि तो माझा ब्रदर चेस मास्टर. थांबा मी ब्रदरला बोलवून वर बसूया तिथं, मग 2 मिनटं मी ब्रेक. सो गाईस आता आलो आहे ट्रॉलीला, ब्रेक घेऊन झालेला आहे. ट्रॉलीवर आले आणि इथं माझा ब्रदर पण आला बघा. तर एडिटिंग करायला लागला त्या व्हिडिओची. आता रस्त्याच्या कडेला आम्ही बसलो आहे. माझ्या पप्पाने बोलवलं आहे आणि मी आता जरा ब्लॉग बंद करणार आहे कारण ब्लॉग फिनिश होते.